थैंक यू परमेश जी पाटिल सर। आज परमेश जी पाटिल सर, गणेश जी म्हात्रे सर एक दूसरे के अगल बगल में, गुरु गुरु रह गया चेला शक्कर बन गया, ऐसा भी कहा जाता है। आज एक दूसरे के साथ कैमरामैन इनको भी कैद कीजिए आप कैमरा में, क्योंकि ये स्क्रीनशॉट भी जाना चाहिए तो मजा आएगा। लेकिन चलेंगे मैदान की तरफ। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, तमाम खिलाड़ियों का मैं मानस मनोरे करूंगा दिल खोल के स्वागत। आप देख रहे हैं वंचित बहुजन अगाड़ी ट्रॉफी 2024 के रोमांच को। मुकाबला चलेगा मैदान के अंदर, दूसरे राउंड का दूसरा। पाटनेश्वर के सामने खेलेगी टीम अंजनी कुमार वड़ाव। टॉस उन्होंने जीता, फैसला किया पहले गेंदबाजी करने का। 4 ओवर की ये मैच होने वाली है। जयेश और रोहित ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी। कुणाल गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे, गेंदबाजी मार्ग के ऊपर आ चुकी है। ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम्स, विश यू अ गुड गेम, लेट्स प्ले। पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर। प्रवीण सर हमारी तरफ इशारा करेंगे। इट इज वाइट बॉल। खाता खुलेगा बल्लेबाजी करती हुई टीम पाटनेश्वर का। 1 रन छोड़ा जाएगा स्कोर कार्ड के ऊपर। बहुत ही शानदार धमाकेदार टूर्नामेंट, मजा आया आज के दिन में मुकाबलों के लिए। अपील जोरदार, लेकिन इस बार भी डाउन द लेग। एक आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड, दूसरी आउटसाइड द लेग स्टंप वाइड। दोनों वाइड गेंदों के साथ यहाँ पे आगाज हो चुका है। तमाम दर्शक मैदान के ऊपर आएंगे। मैंने कहा था शाम का समय जब होता है तो दर्शकों की तादाद बढ़ जाती है। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण, पेड़ नगर परिषद के इस मैदान पर लॉफ्टेड हिट लगाने की कोशिश, अपील जोरदार की थी। LBW लेग बिफोर विकेट के लिए अपील हुई थी, बट इट इज नॉट LBW, इट इज LB, यानी इट इज लेग बाइज। सिंगल रन यहां से जरूर मिलेगा। 3 रन अब टीम का टोटल। दोनों ही टीमों के लिए आत्मसम्मान की लड़ाई मैदान के ऊपर नजर आएगी। अपने अपने गांव की शान और अपने नाम का आत्मसम्मान बचाने के लिए ये दोनों टीमें मैदानी जंग में एक दूसरे से 2-2 हाथ करते हुए नजर आने वाली है। कमिट हुए थे, इस बार भी अपील की जा रही है, लेकिन इस बार भी अपील को नकारा जाएगा। डॉट गेंद की समाप्ति। 2 शेर जब जंगल में लड़ते हैं तो जंगल में तहलका मचता है, लेकिन 2 शेरदिल टीमें जब लड़ती है तो मैदान पर तहलका मचता है, हंगामा होगा। यह मुकाबला उतना बड़ा है, रोमांचक मैच। सामने खेला, डाउन द ग्राउंड, कैच का मौका, फील्डर अंडर नीडेड, द कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन। ये आया झटका नंबर 1। जाले में फंसाई गई है रवेद, जिन्होंने पिछले मैच में धावा बोला था गेंदबाजों के ऊपर, उनको सस्ते में गोल्डन डक का शिकार बनना पड़ा है। नंबर 3 पर आएंगे जागरो, कट करने की कोशिश, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल हमें गेंद में देखने को मिला। विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। P1 का ये ओवर एकदम जकड़ कर रखने वाली गेंदबाजी आपको दिखाई देगी। कमाल की गेंद, क्या लाजवाब बॉलिंग परफॉर्मेंस यहाँ पे दिखा रहा है ये खिलाड़ी। युवा का है दौर, हर युवा चल पड़ा है अपनी सफलता की ओर। युवा की हवा चारों दिशाओं में आजकल गूंज रही है। इंडिया इंग्लैंड के टेस्ट में ध्रुव जुरेल, सरफराज खान, इन्होंने बहुत अच्छी भूमिका निभाई। यार युवा आजकल चारों दिशाओं में चमक रहा है। लेकिन ये देखिए शॉर्ट बॉल, बॉल गोज ओवर द रोप, ओवर मिड विकेट। ये आएगा हवाई यात्रा पर आधा दर्जन रन देने वाला छक्का।
ठाकुर की बात कर ले, कई जोड़ियों ने, सगे भाइयों ने इतिहास रचा क्रिकेट के खेल में। ऐसे स्पोर्ट्स के ओनर है ये दोनों भाई, यानी कि बिजनेसमैन भी अच्छे और अच्छे क्रिकेटर भी इन दोनों को कहा जाता है। छोटे बड़े की ये जोड़ी करण अर्जुन की ये जोड़ी खेल रही है टीम पाटनेश्वर की, लेकिन उनको अब बल्लेबाजी का कमाल दिखाना पड़ेगा। लेकिन बॉलिंग का दबदबा, ये देखिए क्या कमाल की बॉलिंग हो रही है। सटीक निशाने पर एक के बाद एक गेंदे फेंकी जा रही है, मानो गेंदे नहीं आग के गोले फेंक रहे हो। इतनी खतरनाक बॉलिंग, खामोश करने वाली, चुप करने वाली, जगह पर खड़ा करने वाली गेंदबाजी का नजराना मैदान के ऊपर पेश किया जा रहा है। इस बार स्ट्रेट राउंड द ग्राउंड ये शॉट खेला, हवा में है गेंद, कैच का मौका बन सकता था। जजमेंट में गलती कर दी, गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती। जजमेंट में की गलती, कैच छूटा, नो मैंस लैंड में गेंद ने टिप्पा खाया। दुख का रन आया, टोटल 11 रन बनेगा स्कोर कार्ड के ऊपर। मितेश दूसरी ओवर की भागदौड़ संभाल रही है, बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया, ये खिलाड़ी नहीं है, गैप को ढूंढा, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, कड़क आया नंबर 4 करारा चौवा। करनी चाहिए, ये आपको पलटवार करने होते हैं। इस बार ये देखिए स्टैंड एंड डिलीवर, ये चढ़ा है रनों का फीवर। द शॉट इज स्टैंड एंड डिलीवर, ये मिलेंगे 6। माल की बैटिंग, खिलाड़ी का नाम है जयेश। जयेश ने बताया इलाका तेरा धमाका मेरा। कमाल की बैटिंग, कमाल की 6 को हमने देखा। दोनों तरफ से बेन मौसम रनों की बरसात मैदान के अंदर हो रही है। छक्के छुड़ाने वाली, धज्जियां उड़ाने वाली बल्लेबाजी मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। एक और बार उड़ाने की कोशिश, लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच का मौका बन सकता था, लेकिन ये क्या किया, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। और ये डीप फाइन लेग के बाहर 4। क्रिकेटर है, लेदर क्रिकेट भी इन्होंने खेला है, अच्छा खेलते हैं। टेनिस क्रिकेट भी अच्छा खेलते हैं। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट, ऐसा कहा जाता है। और जयेश का क्लास काफी अच्छा है। जयेश और जागरूक जे वाली ये जोड़ी, जे से चीज भी होती है, कई बार इन्होंने दिलाई है अपनी टीम पाटनेश्वर को। लेकिन गेंदबाज संदीप साइड आर्म से गेंदबाजी करने की ताकत, हल्का सा लसित मलिंगा इनकी याद दिलाने वाली है गेंदबाजी, और उन्हीं की परफेक्ट यॉर्कर को देखा। कई गेंदबाज यॉर्कर डालने के लिए वो बहुत मशहूर है। श्रीलंका के लसित मलिंगा की बात कर ले, ऑस्ट्रेलिया के मिचेल स्टार्क, न्यूजीलैंड के ट्रेंट बोल्ट, साउथ अफ्रीका के डेल स्टेन, भारत के जसप्रीत बुमराह, कई गेंदबाज जिन्होंने यॉर्कर में मशहूरत हासिल की है। लेकिन इस बार भी उड़ाया, बल्लेबाज ने मचाई है धूम, गेंदबाज को कहा झूम बराबर झूम, गेंद गई बूम 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 बूम। क्या कमाल की बैटिंग, आग लगाने वाली
वाट लगाने वाली बैटिंग, गैप में इस गेंद को खेला, खिलाड़ी कर रहे हैं गेंद का पीछा डीप पॉइंट बाउंड्री पर। तब तक 2 रन यहां से जरूर मुकम्मल किए जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर दिखाई दे रही है। वापसी करनी पड़ेगी गेंदबाजी यूनिट को। रन है 34 रन, 34 ऑन टोटल। टीम का स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या अब आपको नजर आएगी। 3 गेंदें यहां से अब भी 100 ओवर में बची है। फुल टॉस, फुल टॉस, ये गेंद फुल तोड़ना चाहिए था। अब बैल मुझे मार, ऐसा मौका था लेकिन कबूला नहीं है, स्वीकार नहीं किया तोहफे को, और उसी वजह से प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ गेंद पर, और विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। मिला मात्र एक सिंगल रन। इस बार भी खेलना चाहते थे, जाना था वाशी, पहुंच गए काशी, लेकिन ये क्या, फाइन लेग बाउंड्री पर गेंद जाएगी। खिलाड़ी करेंगे गेंद का पीछा, बट अच्छी रनिंग बिटवीन द विकेट ये होनी चाहिए। 2 चीते जैसे जंगल में दौड़ते हैं, ये दोनों खिलाड़ी मैदान पर उसी अंदाज में दौड़ रहे हैं। इक्का दुक्का भी बहुत जरूरी होता है। चौवा छक्का कोई भी लगाता है, बट इक्का दुक्का आपको लेना आना चाहिए, तो आप कंप्लीट बैटर, एक परिपूर्ण बल्लेबाज बनते हैं। आड़े बैट से खेला, ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर, हल्का सा फंबल हुए, ये भी दूसरा आएगा, पूरा भी किया जाएगा। 2 रन यहां से भी पूरे किए गए हैं। इन्हीं 2 रनों की बदौलत 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 39 रन टीम पाटनेश्वर का टोटल, 39 ऑन स्कोरबोर्ड। पानी की मांग मैदान पर की गई है। चलिए ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक किया जाएगा। 3 ओवर के बाद 39 बने हैं। तब तक एक मौका देंगे हम डीजे को। डीजे थोड़ा बजाइए आप। पहा, खरं तर विनोद म्हात्रे साहेब वडाव यांची उपस्थिती आपण पाहतोय। तदनंतर वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष प्रवीण म्हात्रे बबलू त्या ठिकाणी आहे, आणि कळवे गावचे पंच अर्थातच प्रीतम पाटील यांना देखील आमची विनंती असेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं। दो भाइयों की जोड़ी, करण अर्जुन की जोड़ी मैदान के ऊपर खेल रही है। जयेश जागृत की जोड़ी मैदान के ऊपर खेल रही है। एसएस स्पोर्ट्स के मालिक ये दोनों खिलाड़ी है, दोनों सगे भाई। सगे भाइयों ने बड़े बड़े कारनामे, बड़े बड़े इतिहास क्रिकेट के खेल में दर्ज किए हैं, लेकिन आज क्या वो इतिहास को वापस दोहराया जाएगा, इसके ऊपर तमाम दर्शकों की निगाहें होने वाली है। डेथ ओवर की गेंदबाजी को लेकर राहुल जो करता है गेंद बल्लेबाजों का पत्ता गोल, उस गेंदबाज का नाम है राहुल। राहुल आए हैं गेंदबाजी मार्ग पर, पिंक सिटी एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। पहली फुल टॉस लेंथ वाली गेंद तीर की तरह सीधा, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, खिलाड़ी मौजूद, दूसरे की कोशिश, रन आउट, खुद के पैर पर मारी है कुल्हाड़ी। जल्दी का काम शैतान का होता है, आप बनेंगे शैतान तो जाएंगे वापस।
प्रेक्षक बसलेत हिरव्या पट्टीच्या आतमध्ये, त्यांना आयोजकांची विनंती आहे की आपण त्या बाहेर बसा प्लीज, कारण अडचण निर्माण झाली नाही पाहिजे खेळाडूला चेंडू अडवताना. हिरव्या पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत, आयोजकांची विनंती त्यांना आहे की आपण कृपया करून त्या ठिकाणी सहकार्य करायचं आणि त्या पट्टीच्या बाहेर बसायचं आहे. ये देखिए गैप में गेंद टीला है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से मरीन ड्राइव से भी खूबसूरत ये कवर ड्राइव देकर जाएगा 4 रन. ना तलवार की धार, ना गोलियों की बौछार, ना बाजीराव की तलवार, मैदान पर चलता है बस जयेश का वार. ये इन्होंने बताया. क्या कमाल की बैटिंग, एकदम हाथ लगाने वाली तोड़ फोड़ बैटिंग का नजराना मैदान पर पेश किया जा रहा है. इस बार भी स्ट्रेट राउंड द ग्राउंड, सामने खेला साइड स्क्रीन बाउंड्री पर, एक रन आया, दूसरे की कोशिश, अपील की जा रही है. अंपायर की उंगली उठी, मतलब बल्लेबाज की पवेलियन की ओर. दो गेंदें यहां से अभी बची है. ये देखो एकदम ब्लॉक हॉल में डाली थी, आउटसाइड ऑफ स्टंप, वाइड यॉर्कर, खिलाड़ी कर रहे गेंद का पीछा, आउटफील्ड है बहुत ज्यादा तेज, लेकिन रोकने में मिलेगी कामयाबी. अंतिम लम्हों में गेंद को रोका. बतौर फील्डर गेंदबाज का मनोबल आपको बढ़ाना है तो 100% कमिटमेंट, 100% एफर्ट मैदान के अंदर आपको देना बहुत जरूरी होता है. गेंदबाज का आत्मविश्वास अच्छी फील्डिंग से हमेशा बढ़ता है. 2 रन से टोटल 51 रन, 51 रन है टोटल. एक गेंद बची है. दिस इज द लास्ट डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग. ये डाउन द ग्राउंड शॉट खेला, हवा में गेंद है, ऊंचाई ज्यादा, आसमान की बुलंदियों को छूकर गेंद आएगी जमीन पर. सर न्यूटन, इनका ग्रेविटी का लॉक, जो चीज ऊपर जाती है वो नीचे भी आती है. गेंद नीचे आई लेकिन कैच छूटा. पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच. बल्लेबाज देखिए अब तुरंत जाना है पाटनेश्वर टीम, फील्डिंग सजानी है. 2 रन आखिरी गेंद पर आए, रन बने 53, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर. पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद गेंद भी मैदान के अंदर दी जाएगी. चलिए बाहर आइए. 24 और जीत के लिए 54 रनों की होगी जरूरत. 24 गेंदे 54 रन. कैसा होगा पीछा, क्या पाटनेश्वर करेगी शिकार या फिर अंजनी कुमार वड़ाव बनेंगी शिकारी? कौन करेगा वार, कौन करेगा पलटवार? तमाम सवालों का दिया जाएगा जवाब. 24 गेंदे 54 की जरूरत. चलिए पाटनेश्वर मैदान पर जाइए, उतरिए. 11 खिलाड़ियों की टीम प्लीज उतरिए. देखिए भाई, देखिए समय नहीं है, ज्यादा समय नहीं है, प्लीज मैदान के अंदर जाइए. आपकी टीम चलेंगे. 24 गेंदे 54 का पीछा, लेकिन एक मौका डीजे को.
खरं तर या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस उद्याचा दिवस असेल आणि एकदा उद्याच्या लढती आपण पाहूया. पहिली मॅच जितूआई जिते बीच्या अगेन्स्ट टीम तारेश्वर डोलवी 9:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. दुसरी लढत आई रायबादेवी रावे बाळू यांचा संघ त्यांच्या विरोधात टीम गावदेवी वरेडी. तदनंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना गावदेवी खार सापोलीच्या अगेन्स्ट टीम दुर्गादेवी हमरापूर आणि चौथी लढत पहिल्या फेरीतील रामवाडीच्या विरोधात टीम दत्तगुरु वडाव. अशा लढती उद्यासाठी देखील पाहायला मिळतील. सो प्रेक्षकांना विनंती आहे, निश्चितच उद्या देखील मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी या. आपण पाहताय वंचित बहुजन आघाडी चषक 2024 हे शानदार पर्व. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे मी परमेश पाटील सोनकार सहर्ष स्वागत करतोय. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. खूप महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या सत्रात आपण पाहिलं शिवशंभो पाटणेश्वर संघाने एकूण टार्गेट सेट केलंय 54 धावसंख्येचा. ऑन स्ट्राइकला कृणाल, नॉन स्ट्राइकला मितेश. धावाला सुरुवात अलाउंड द कार्पेट डीप मिड विकेटला लॉंग चेस. क्षेत्ररक्षक वेगाने आला त्या ठिकाणी जयेशला आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. 24 चेंडू आणि 54 धावसंख्येचं हे टार्गेट आहे. थोडं धावसंख्या एक्स्ट्रा वाटतात, परंतु क्रिकेटमध्ये खरं तर आपण अनेक वेळेला मोठी धावसंख्या चेस होताना पाहिलो. ज्या अर्थी 434 धावांचा डोंगर उभा केला होता ऑस्ट्रेलियन संघाने साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट मानस आणि अगदी 3 ते 3.25 तासामध्ये त्या धावसंख्या चेस केल्या होत्या. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू वर पोहोचेल तत्पूर्वी चेंडू मात्र निघून गेला. पहिला चौकार आलाय दुसऱ्या सत्रात फलंदाज मितेशच्या बॅटमधना. खूप चांगला फटका पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी. यावेळेस आणखीन एक लेफ्ट हिट. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक नाहीये दमदार. आधी दाखवलं क्लास, मग केलं आक्रमण, ठोकलाय. आणखीन एक षटकार. दीव 11 दीवचे कॅप्टन सुदर्शन म्हात्रे विचार करतात कोणती टीम येईल. अंजनी कुमार वडाव जर आली तर मग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जी फायनल झाली होती तशा प्रकारची लढत पाहायला मिळेल. 6 धावसंख्येने धावसंख्या फ्लाय झाली, जाऊन पोहोचले एकूण 11 धावा. धावफलकावर ऑन स्ट्राइकला मितेशला आपण पाहतोय. रवीचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे जयेश, पकडलाय झेल. धक्का पहिला अंजनी कुमार वडाव संघाला. फलंदाज मितेश बॅक टू द पॅव्हलियन. करायचा आहे. किमान शेवटचा सामना 3 षटकांचा व्हायला पाहिजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 राहुल ला आपण पाहतो. आज संपूर्ण दीव गाव पेण नगरपालिकेच्या हा मैदानावरती आलाय आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी. वडावचे देखील तितकेच समर्थक आपण पाहतोय या मैदानाच्या अवतीभोवती. विनोद म्हात्रे असतील, तदनंतर
प्रवीण म्हात्रे असतील, गणेश म्हात्रे आहेत. फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक टप्पा, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार, चौकार. आयोजक सन्माननीय देवेंद्र मारुती कोळी, अध्यक्ष पेन तालुका, आणि सुनीलजी प्रल्हाद धामणकर साहेब, महासचिव पेन तालुका, यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. विकेटच्या पाठीमागे कॅच उडाला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये फिल्डर. षटक संपलं पहिल्या षटकांती धावसंख्या आपण पाहतो एकूण 16 धावा धावफलकावर आहेत. ज्या अर्थी गुड्डूला आपण पाहतोय, बबलूला पाहतोय, गणेश सर आहेत, तदनंतर बिग सपोर्टर विनोद म्हात्रे आहेत. त्यांच्यावर आता प्रेशर असेल उद्याच्या दिवसासाठी. ज्या अर्थी वाशी विभाग क्रिकेट संघटनेतील दीव 11 दीव आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये त्यांचा प्रवेश आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीमध्ये उत्कृष्ट खेळ अंजनी कुमार वडाव संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इक्वेशन असेल 18 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता टीम अंजनी कुमार वडाव संघाला. चला स्पीडअप करा प्लीज. पंच बंटी म्हात्रे, चला अधिक वेळ घेऊ नका, आणखीन एक सामना बॅलन्स आहे. ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेन नगरपालिकेच्या ह्या मैदानावरती. खूप चांगलं आयोजन. ज्युसी फुलटॉस होता, पॅडल स्वीपचा फटका डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक होता, फटका लाजवाब होता, तरी देखील रन्स मिळाली फक्त आणि फक्त एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर बुक वर 1 बाद 17 धावा स्कोर कार्ड वर. समोरच्या दिशेला या ठिकाणी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आपण पाहिला. यशस्वी चेंडू, गोलंदाज देवेशचा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू खरं तर योग्य टप्प्यावर पडला नव्हता, परंतु दुसरा चेंडू ॲक्युरसी पाहायला मिळाली. उत्कृष्ट गोलंदाजी. शॉर्ट पिच आहे, फटका फसलाय. एसटी रक्षक जितेंद्र त्या ठिकाणी आहे, पकडलाय झेल. धक्का दुसरा बसलाय. अंजनी कुमार वडाव संघाला फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हलियन. मी ठोकणारा हा चौकार.
झाली जाऊन पोहोचले 29 धावा धावफलकावर. 13 चेंडू आणि 29 धाव संख्येची आवश्यकता आहे. समोर आहे लेफ्ट हिट. न कद बड़ा न पद बड़ा, मुसीबत में जो खड़ा वही सबसे बड़ा. ठोकलाय षटकार. संधी आहे या दोन्ही टीम्स कडे. मोठी स्पर्धा, मोठं आयोजन, ऐतिहासिक क्रीडांगण आणि अशा परिस्थितीमध्ये मी तर असं म्हणेल की सुवर्ण संधी आहे. मग अंजनी कुमार वडाव असेल, शिवशंभो पाटणेश्वर, 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चॅम्पियन जर व्हायचा असेल तर हा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. ज्या अर्थी वाशी विभाग क्रिकेट संघटनेची चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहिली, नितीनजी वर्तक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, फायनल मध्ये दत्तगुरु वडाव आणि अंजनी कुमार वडाव होता. पराभव जरूर मिळाला अंजनी कुमार वडावला, परंतु या स्पर्धेमध्ये जर का ते चॅम्पियन ठरतायत तर बिग अचीवमेंट होईल. चॅम्पियन ट्रॉफी पेक्षा अधिक काही त्यांच्या हाती लागणार आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज जितू. पहिल्या चेंडूला लॉफ केलाय. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे. रिले कॅच पकडायचा होता, त्या ठिकाणी गणेश जरूर होता, परंतु कदाचित जयेश पाटीलचं लक्ष होतं की नाही. रन्स मिळाले एकूण 2 या धावसंख्येने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वर. एकूण 33 धावा. इक्वेशन पाहूया. 11 चेंडू आणि 21 धाव संख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये कृणाल, मागच्या मॅचचा हिरो, 901 ला राजेश. समोर चेंडू होता, सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट अलाउंग द कार्पेट, सिंगल कंप्लीट. स्ट्राइक रोटेट झालाय. लॉंगॉनला चेंडू फील्ड झाला. जयेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन्स मिळाली 1 सिंगल. धावसंख्या एका धाब्याच्या मदतीने एकूण 34 धावा. चेंडू बाकी असतील 10 आणि 20 धाव संख्येची आवश्यकता. जोरदार हिट करायचा होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आहे का? PRS. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. रेफर केलं गेलंय. क्वालिफाईड पंच संतोषजी चौधरी सर या ठिकाणी निर्णय कळवतील आमच्यापर्यंत. ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. पहिल्या ऍक्शन मध्ये असं वाटलं की खेळाडू फसलाय, परंतु टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, त्याचा पुरेपूर वापर केला जाईल. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू कुणाल बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 54चं टार्गेट. फटका अपरकटचा. योगेश पाटील चेंडूचा पाठलाग करतोय. शर्यत लागले आणि शेवटी शर्यत जिंकले असं आपण म्हणूया. क्षेत्ररक्षकाने रन्स मिळाली. या ठिकाणी एकूण 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. ऑन स्ट्राइकला आपण राजेशला पाहिलं होतं.
3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील. पहिल्या चेंडूवर दुहेरी फटका, मग एक सिंगल, मग 1+ रनआउटची विकेट आणि आता तिहेरी फटका. चार चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. लॉफ्टेड हिट करायचा होता परंतु चेंडू निघून गेला. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. इक्वेशन 7 मध्ये 16 धाव संख्येची आवश्यकता आहे. 7 चेंडू 16 धाव संख्येची आवश्यकता. संतोषजी आम्हाला सांगतात करता ही तर खरी संधी आहे तुम्हाला हिरो व्हायची. पाहूया. समोर आहे लेफ्टेड हिट, ब्रँडेड देवेंद्र पाटीलचा हा धमाका षटकार. येस, थँक्यू. पण षटकाराने गणित इक्वेशन बदललंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव संख्येची आवश्यकता. वाशी विभागातील सुप्रसिद्ध आणि मानाची क्रिकेटची स्पर्धा वाशी विभाग प्रीमियर लीग 2024 शानदार पर्व आपण पाहणार आहोत. अर्थातच उद्या भव्य दिव्य ऑक्शन सोहळा संपन्न होणार आहे. वाशी विभाग प्रीमियर लीग अर्थातच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि उद्या खरं तर भव्य दिव्य ऑक्शन सोहळा संपन्न होणार आहे. परंतु आज संतोष सर वाशी विभागातीलच खेळाडू चमकलेत, बरसलेत. ज्यार्थी दीव 11 दीव टीम पहिल्यांदा 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण गाव अगदी ताकदीनिशी उतरलाय. चला लवकर सामना सुरू करायचा आहे आणि चालू सामन्यामध्ये आपण अंजनी कुमार वडावला पाहतो. पण काही बिघडलं नाहीये. शिवशंभ पाटणेश्वर अद्यापी हा सामना बॅलन्स आहे. 6 चेंडू 10 धाव संख्येची आवश्यकता. दत्ता कांबळे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. समाज सेवेचा ज्यांनी वारसा उचलला परंतु आज ही जिम्मेदारी उचलावी लागेल. 10 रन्स तुम्हाला प्रोटेक्ट करायचे आहेत. 6 वाजलेत. सायरन तुम्ही ऐकता. ही परंपरा पेन नगर परिषदेची आपण कित्येक वर्ष ऐकतोय. 6 चेंडू 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राइकला राजेश म्हात्रे. जुसी फुलटॉस, फसला फटका, रनआउटचा धोका. परंतु पहिला चेंडू असा आपण म्हणूया शेवटच्या षटकातील डॉट बॉल आलाय. हा जो सायरन वाजतोय ही धोक्याची घंटा आहे आणि ही धोक्याची घंटा कोणत्या टीमसाठी असेल, कोणता संघ विजयी ठरेल. बिग फाइट. दुसरी फुल टॉस डीपेक्षा कव्हरला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय झेल. DK कांबळे फार जोशात आहेत. विकेट. प्रत्येकाला हिरो व्हायचा परंतु सिंगल डबल्स फार महत्वाचे आहेत. 4 चेंडू 10 धाव संख्येची आवश्यकता. राकेश ऑन स्ट्राइकला. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आहे. DK कांबळे या ठिकाणी डोक्याला आपले हात लावतात परंतु उत्कृष्ट गोलंदाजी करतात. समोर चेंडू दिला होता, स्विंग झाला. संध्याकाळचं सत्र विकेट मदत करतोय गोलंदाजांना. 3 चेंडू 10 धाव संख्येची आवश्यकता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल या ठिकाणी ड्रॉप झाला.
ज्या अर्थी मागच्या 3 मॅचेसचा आपण विचार केला तर तिन्ही मॅचेसला धावांचा पाठलाग करत असताना 3 मध्ये 10 करायच्या होत्या. 2 चेंडू 8 धाव संख्येची आवश्यकता आहे. बिग हिटरची आवश्यकता आहे. वेल फिनिशरची आवश्यकता आहे. सामना कोण जिंकणार, हिरो ठरण्याची ही सुवर्ण संधी. कोण असेल हिरो, कोण असेल झिरो, कोणता संघ जिंकेल हा सामना. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झालंय. सेकंडचा कॉल दिलाय. पाहूया दुसऱ्या रनच्या शोधात आहे का. सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्याच्या शोधात आहे आणि फक्त 1 रन्स मिळाले. पहा 2 रन्स जर आल्या असत्या संतोष सर तर मग शेवटच्या चेंडूवर षटकार. तसं काही पाहायला मिळत नाहीये. पण तुम्हाला पार्टनरवर तुमच्या भरोसा देणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. आवश्यकता आहे धावसंख्येची एकूण 7. 47 धावा स्कोर कार्डवर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज संदीप. चला लवकर घ्या आपण. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 7 धाव संख्येची आवश्यकता. समोरला आहे. सामना जिंकवलाय. वॉट बॉलिंग. आज उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली दत्ता कांबळे यांची आणि हा सामना जिंकलाय. होय, 3ऱ्या फेरीत प्रवेश केलाय शिवशंभो पाटणेश्वर संघाने.